अट आहे 25 वर्षांनी जर सर्व्हिस त्यांनी झाली असेल त्यानंतरच तो लाभार्थी होतो। त्या संदर्भामध्ये सर्वांचं असं एकमत पडलं की या संदर्भामध्ये कॅबिनेटकडे एक प्रस्ताव घेऊन जावा आणि ही अट शिथिल कशी करता येईल, कारण सर्वसाधारणपणे 20 वर्ष काम केल्यानंतर चतुर्थ श्रेणी कर्मचारी हा रिटायरमेंट घेत असतो, त्याच्यामुळं त्याला त्या लाभाचा फायदा होत नाही आणि ही जी काही घरं द्यायची ती मोफत द्यायची, म्हणून ते 25 वर्षाची अट 20 वर्ष करावी असा एक या ठिकाणी प्रस्तावाला येणाऱ्या कॅबिनेटमध्ये या संदर्भामध्ये नोट पुटअप करण्याचे आदेश अजितदादांनी दिलेले आहेत। कॅबिनेटची मान्यता झाल्यानंतरच त्याची अंमलबजावणी होणार आहे, म्हणून अनेक विषय असतील। रोबोट मशीन आता जे हाताने महिला उचलतात, जो काही घाण उचलतात ते आता बंद झालं पाहिजे, हे काही अमानुषपणे होतंय, म्हणून ते रोबोटिक मशीन जवळपास 500 कोटी रुपयाची खरेदी करण्याचा सुद्धा मान्यता फायनान्स विभागातर्फे किंवा अजितदादातर्फे देण्यात आलेली आहे। सर, आज तुमच्या निधीच्या संदर्भात काही चर्चा झाली आहे का अजित पवारांसोबत? हे सर्वात महत्त्वाचे हे विषय होते, याशिवाय इतर कोणत्याही विषयावर चर्चा झालेली नाही। तुम्ही हे जे सगळे प्रश्न मांडले त्यांनी कशा प्रकारे उत्तर? अजितदादांनी अत्यंत पॉझिटिव्ह पद्धतीने घेतलेले आहे। 20 वर्ष झाले का माणूस ते एक रिटायरमेंट घेत असतात, स्वेच्छा रिटायरमेंट ज्याला म्हणतात, आणि त्याचा बेनिफिट त्याच्या वारसांना होत असतो, म्हणून ही अट आता त्यांनी 25 जे आहेत, जे 25 झालंच असेल तरच घर मिळेल ही अट शिथिल करण्याचं अजितदादांनी सुद्धा मान्य केलंय, परंतु त्याला कॅबिनेटची मंजुरी घेतल्यानंतरच हा ठराव पुढे येणार आहे। गए अधिवेशन में लाख पागड़े समिति की जो कई अहवाल के बारे में चर्चा की गई थी, कुछ आमदारों का कहना था कि ये समिति के इम्प्लीमेंट महानगर पालिका और नगर पालिका क्षेत्र में होता नहीं। सेकंड थिंग थी, जो मजदूर है, जो सिपाही है, उनको जो मुफ्त घर देने की जो योजना थी उसका इम्प्लीमेंट होता नहीं, उसके बारे में आज बैठक बुलाई गई थी। बैठक में सभी चर्चा पॉजिटिव तरीके से हुई। जो 8 जहां 25 साल का जिसने सर्विस किया उसी को ही घर मिलेगा, वो कम करके 20 करने की सिफारिश यहाँ की गई। अभी जल्द ही जब वो उसका कैबिनेट में प्रस्ताव आएगा, प्रस्ताव जब मंजूर होगा तो उस दिन से उनको ये अटी लागू हो जाएगी और मुझे लगता है बहुत बड़ा दिलासा देने वाले काम किया। जो महिला उठाते, गंदा महिला वो कचरा उठाते थे, उनके लिए रोबोटिक मशीन का जो खरीदी करने का है उसके बारे में हमने अभी 500 कोटी की तरतूद की है, उसके बारे में भी उन्होंने आदेशित किया। चतुर्थ श्रेणी कामगार वर्ग आहे हा सगळा लाडबागे जो काही समितीचा शिफारस आहे, अहवाल समोर आलेला आहे, परंतु राज्यभरात हे चतुर्थ श्रेणी कामगार कंत्राटी पद्धतीने आहेत। त्यांच्या परमनंटच्या संदर्भात काही तुम्ही तुमच्या मंत्रालयाकडनं, तुमच्या खात्याकडनं काही ठोस पाऊल उपाययोजना काही राबवणार आहात? कंत्राटी कर्मचारी काही जे आहेत ते स्वतः कॉर्पोरेशनने घेतलेले आहेत, त्या संदर्भात निश्चित विचार केला जाणार आहे, परंतु जे बाहेरून आउटसोर्सिंग ज्याला म्हणतो, इतर कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून घेतलेल्या कर्मचाऱ्याबद्दलचा यामध्ये समावेश नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।